नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मराठी माणूस. मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत एक नवीन प्रवास आणि तो आहे साहित्याच्या दिशेने. आणि हा प्रवास आहे मराठी काव्य रसिकांसाठी. यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील मी लिहिलेल्या सुंदर सुंदर कविता. मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे की माझ्या या कविता मराठी रसिकांचं मन नक्की जिंकून घेईल. तेव्हा चला तर मग सुरू करूया आजच्या या काव्य मैफिलीला. तर रसिक हो, या काव्य मैफिलीला मी नाव दिलेलं आहे प्रेमाच्या वाटेवर. प्रेमाच्या वाटेवर एक अनभिज्ञ काव्य प्रवास. अनभिज्ञ यासाठी की जो मनुष्य प्रेमाच्या वाटेवर जातो त्याला स्वतःलाही कळत नाही, त्याला स्वतःलाही माहीत नसतं की त्याचा हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाईल. आपणा सर्वांना माहीत आहे की जास्तीत जास्त लोकांना कवितेचा जो छंद आहे, कवितेचा जो नाद आहे, तो कशामुळे निर्माण होतो? प्रेमामुळे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रेमाच्या वाटेवरून जाताना कवीच्या जीवनामध्ये काय काय बदल घडून येतात, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींशी संघर्ष करावा लागतो, ते माझ्या या कवितांच्या माध्यमातून मी आता आपल्यासमोर सादर करणार आहे. अपेक्षा करतो आपण याला नक्की दाद द्याल. तर मित्रांनो, माझी पहिली कविता आहे साथ. प्रत्येक प्रेम करणाऱ्याला असं वाटत असते की आपल्याला आपल्या प्रेमाची साथ मिळायला हवी. म्हणून सुरुवात मी करणार आहे या कवितेपासून. या जीवनाच्या वेशीपर्यंत मला तुझी साथ हवी आहे. या जीवनाच्या वेशीपर्यंत मला तुझी साथ हवी आहे, कारण सर्वांना जीवन देणारी तू एक देवी आहेस. माझ्यासारखे कितीतरी तुझ्या मागे फिरत आहेत, माझ्यासारखे कितीतरी तुझ्या मागे फिरत आहे. तू जीवन देशील याच आशेवर झुरत आहे, तू जीवन देशील याच आशेवर झुरत आहे. माझ्या जीवनातील आशेची पहाट आहेस तू, माझ्या जीवनातील आशेची पहाट आहेस तू. मला मार्ग दाखविणारी वाट आहेस तू, मला मार्ग दाखविणारी वाट आहेस तू. तूच मग मला जीवन मृत्यूच्या कोड्यातून सोडू शकतेस, तूच मला जीवन मृत्यूच्या कोड्यातून सोडू शकतेस. तूच जीवन देऊन माझे आयुष्य घडू शकतेस. प्रेमाचा भुकेला आहे मी, मला दुसरी आस नाही. प्रेमाचा भुकेला आहे मी, मला दुसरी आस नाही. तुझे दर्शन क्षणोक्षणी व्हावे, याशिवाय दुसरा ध्यास नाही. या जीवनाची नाव पैलतीरी घेऊन जा, या जीवनाची नाव पैलतीरी घेऊन जा. क्षणभर का होईना पण तुझी साथ देऊन जा, क्षणभर का होईना पण तुझी साथ देऊन जा. अपेक्षा करतो रसिक हो, ही कविता आपल्याला नक्की आवडली असेल. रसिक हो, प्रेमात पडलेलं मन हे नेहमी कुठल्या ना कुठल्या विचारात गुंग असतं, गुंतलेलं असतं. त्या मनाची कैफियत मांडणारे जे विचार आहे ते आता मी आपल्यासमोर सादर करत आहे. तर माझ्या या दुसऱ्या कवितेचं नाव आहे विचार. तू सोबत असताना, तू सोबत नसताना, तू सोबत असताना, तू सोबत नसताना एकटाच विचाराधीन असतो आणि फक्त विचार करीत बसतो. तू जर जीवनात नसती, तू जर जीवनात नसती तर मी कुठे असतो, तू जर जीवनात नसती तर मी कुठे असतो, हाच प्रत्येक क्षणी मी विचार करीत असतो. तूच तर मला प्रेमाची नवी परिभाषा शिकवली, तूच तर मला प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. आपल्या नेत्रदीपकांनी प्रेमाची दुनिया दाखवली. तुझ्या याच मायेमुळे तू माझ्या काळजामध्ये रुजली, तुझ्या याच मायेमुळे तू माझ्या काळजामध्ये रुजली. जशी ओसाड धरणी ही मृगाच्या पावसामध्ये भिजली. पावसात भिजलेल्या धरणीचा सुवास, पावसात भिजलेल्या धरणीचा सुवास तुला आकर्षित करीत आहे. तू आकर्षित होणार की नाही याचाच विचार करीत आहे, तू आकर्षित होणार की नाही याचाच विचार करीत आहे. या विचारांच्या चक्रव्यूहात मी इतका फसलो आहे, या विचारांच्या चक्रव्यूहात मी इतका फसलो आहे की त्यातून बाहेर कसे निघायचे हाच विचार करीत बसलो आहे, त्यातून बाहेर कसे निघायचे हाच विचार करीत बसलो आहे. तर प्रेमवीरांचे मन हे अशा प्रकारे विचारांच्या चक्रव्यूहात नेहमी गुंतलेले असते, फसलेले असते.
रसिक हो, जेव्हा हे प्रेमवीर प्रेमाच्या विचारांमध्ये गुंग होऊन जातात तेव्हा आपण सारे त्यांना वेडा म्हणतो, प्रेम वेडा म्हणतो. परंतु त्याला असं वाटतं की मी प्रेम वेडा नाही आहे, तर मी एक प्रेम फूल आहे. तर माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे प्रेम फूल. मी एक वेडा आहे जो वेड्यापरी प्रेम करतो, प्रेमाचा सुगंध देणाऱ्या फुलासाठी उगाच झुरतो. मी एक वेडा आहे जो वेड्यापरी प्रेम करतो, प्रेमाचा सुगंध देणाऱ्या फुलासाठी उगाच झुरतो. त्या फुलाची मी जोपासना करू शकणार काय? मला हे माहीत नाही. त्या फुलाची मी जोपासना करू शकणार काय? जगाच्या चोरट्या नजरेपासून त्याला वाचवू शकणार काय? ऊन वारा पावसापासून त्याला तारू शकणार काय? ऊन वारा पावसापासून त्याला तारू शकणार काय? आणि 2 घास प्रेमाचे त्याला चारू शकणार काय? त्याच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करणार काय? त्याच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करणार काय? प्रेम देण्यास त्याला हे आयुष्य उरणार काय? त्याचे दुःख पोटात सामावून घेणार काय? त्याचे दुःख पोटात सामावून घेणार काय? त्याला एक सुखमयी जीवन देणार काय? हे माहीत नसतानाही मी त्या फुलासाठी झुरतो. हे माहीत नसतानाही मी त्या फुलासाठी झुरतो, कारण मी त्या फुलावर वेड्यापरी प्रेम करतो. तर प्रत्येक प्रेमवीराला असंच वाटत असतं की आपण कुठल्याही प्रेम फुलावर वेड्यापरी प्रेम करत असतो. रसिक हो, मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की प्रेमवीरासाठी जीवनातील प्रत्येक प्रेमाचा क्षण हा अत्यावश्यक असतो. तर माझी पुढील कविता जी आहे ती आहे क्षण. जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुझी आठवण घेऊन येतो. जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुझी आठवण घेऊन येतो आणि मी पण त्या क्षणाला फक्त तुझी आठवण देतो. क्षणाकरिता तू येते, क्षणात नाहीशी होते. क्षणाकरिता तू येते, क्षणात नाहीशी होते. ही किमिया प्रिये फक्त तुलाच येते. आठवणींच्या हेलकाव्यात हे मन झुलत असते. आठवणींच्या हेलकाव्यात हे मन झुलत असते आणि दूर कुठेतरी मनात एक कळी उमलत असते. ती कळी उमलताच फूल निर्माण होते. ती कळी उमलताच फूल निर्माण होते, परंतु सुगंधी होण्याकरिता सुद्धा ती कित्येक क्षण घेते. हे क्षण मला नवजीवन देतात. हे क्षण मला नवजीवन देतात. धन्यवाद त्यांचा जे तुझी आठवण देतात. धन्यवाद त्यांचा जे तुझी आठवण देतात. तुझे चित्र डोळ्यात, तुझी स्मृती मनात. तुझे चित्र डोळ्यात, तुझी स्मृती मनात. तूच माझ्या जीवनात, जीवनातील प्रत्येक क्षणात. तूच माझ्या जीवनात, जीवनातील प्रत्येक क्षणात. तर प्रत्येक प्रेमवीराला असं वाटते की आपलं जे प्रेम आहे ते प्रत्येक क्षण आपल्या जीवनात असायला हवं. प्रत्येक क्षण आपल्या सोबत असायला हवं. प्रेमवीरांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा वाट पाहत असतो तो आपल्या प्रेमाच्या सहवासाची. तर रसिक हो, मित्रांनो, माझी पुढील कविता आहे याच शीर्षकावर आधारित सहवास. तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण आज मला आठवतोय. तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण आज मला आठवतोय. तुझ्या डोळ्यातील ते अश्रू मी माझ्या डोळ्यात साठवतोय. तुझ्या डोळ्यातील ते अश्रू मी माझ्या डोळ्यात साठवतोय. जीवनातील या वनवासाला तुझाच सहवास हवा होता. जीवनातील या वनवासाला तुझाच सहवास हवा होता. काटेरी हा मार्ग माझ्या जीवनाकरिता नवा होता. तुझ्या चरणांची कमळे माझ्या मार्गावर पडत होती. तुझ्या चरणांची कमळे माझ्या मार्गावर पडत होती. त्याच कमळाच्या सुवासाने रोज एक नवीन कविता घडत होती. या कवितेतील शब्दांना चैतन्य तू दे. या कवितेतील शब्दांना चैतन्य तू दे. वनवासी या जीवनाला नाविन्य तू दे. तुझ्या जीवनातील धाग्यांनी माझे जीवन विणून घे. तुझ्या जीवनातील धाग्यांनी माझे जीवन विणून घे. माझ्या हृदयातील प्रेमधारा तुझ्या नयनात झारून घे. माझ्या हृदयातील प्रेमधारा तुझ्या नयनात झारून घे. कधीतरी माझे प्रिय प्रेम समजून घे. कधीतरी माझे प्रिय प्रेम समजून घे. क्षणभर का होईना पण तुझा सहवास दे. क्षणभर का होईना पण तुझा सहवास दे. तर मित्रांनो, प्रेमाच्या वाटेवर हा जो काव्य प्रवास मी आता सुरू केलेला आहे तो प्रवास आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या या कविता आपल्याला आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे सुद्धा मी आपणाला अशाच सुंदर सुंदर कविता ऐकविणार आहे. आणि लवकरच आपल्या या चॅनलवर आपल्याला वऱ्हाडी झटक्यांचा सुद्धा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.
तेव्हा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.